रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत जे विधान केलं होतं त्यानंतर आता शिवसेने ठाकरे पक्ष आक्रमक झालेला आहे आणि शिवसेनेचे जे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत आणि रामदास कदम यांच्या निवासस्थानी आंदोलनाचा त्यांनी पवित्रा घेतलेला आहे, हत्यार उपसलेला आहे। आपल्यासोबत विजय कदम आहेत, ज्येष्ठ पत्रकार सुद्धा आहेत, शिवसैनिक सुद्धा आहेत, पण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय नेमकी भूमिका आहे तुमची? नेमकी भूमिका आता आम्ही डिक्लेअर केली तर ते सावध होतील, कारण का सरकार त्यांचं, पोलीस त्यांचे, म्हणून आम्ही ऑफिशियली जाणार आहोत असं नाही आहोत। पण त्यांना आम्ही जाहीर करून नाही, त्यांना जे अचानक जाऊन त्यांना सांगणार आहोत तू कोण आहेस, तुला काय कोणी केलं। हो एवढंच नाही, ज्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस होते त्यांनी रामदास कदमबद्दल काही बोललं ते जरा मी काढून दाखवू का? आणि आता रामदास भाई काय सांगतात बाळासाहेबांबद्दल? अरे बाळासाहेब कुठे, आणि तू त्यांच्या पायाच्या लायकीचाच तरी आहेस का? अशा परिस्थितीत आणि उद्धव साहेबांचा, अरे तू त्या दिवशी मीटिंग घेतलीस ना दसऱ्याला, त्या दसऱ्याच्या मीटिंगमध्ये किती लोक होते रे? आणि उद्धव साहेबांच्या मीटिंगला किती होते? शिवाजी पार्कच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर सांग ना। तिथं आम्ही पाण्यात राहून आम्ही त्या उद्धव साहेबांचं भाषण ऐकत होतो म्हणजे मनन करत होतो ते। अशा परिस्थितीत तू आणि तिथे तू सांगतोस अरे माझ्या बाळासाहेबांबद्दल उद्धव साहेबांनी असं केलं। उद्धव साहेब कुठे आणि तुझी लायकी? उद्धव साहेबां किती जण तुम्ही त्या ठिकाणी जाणार आहात आणि कशा पद्धतीचं हे आंदोलनाचं स्वरूप असणार आहे तुमचं? पहिल्यांदा बोललो किती जण, आम्ही आमचे ज्येष्ठ पत्रलेखक आहेत, पत्रकार, आमचे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, आमचा ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष आहे सेना भवनच्या खाली, त्या तिथे आम्ही सर्व आता केलं, कारण ऑफिशियल कारण आम्हाला ऑफिशियलच करायला लागणार। आम्ही अचानक आता इथे तुम्ही माईक घेता आणि सांगता आणि मग तिथे आमच्यावर सर्वांना उभेच करणार नाही आहात, मग आम्ही कसं तुम्हाला सांगणार, आम्ही कसं करणार ते? वा तुमच्या भावना दुखावल्या जे विधान केलं रामदास कदम यांनी, आणि त्यामध्ये तथ्य असं वाटतं? हो भावना दुखावला, कोणी काही बोलतो मग आम्ही गप्प बसायचं का? हे मला सांगा ना तुम्ही। अशा आम्हाला उलटला प्रश्न होतो आमच्या भावना दुखावला का? अरे कोणी काय बोललं, ह्या कानामध्ये ह्या कानाला मारणारे आम्ही माणसं आहोत। अशा परिस्थितीत हा काही बोलतो आणि काही, अरे कुठे काय बोलायचं त्याला अर्थ आहे की नाही? ह्या अर्थाला काय? आणि आत्ता इतक्या वर्षात, अरे तुम्ही हा विचार करा, आपण ज्याने आपल्याला, आणि तू त्या बाळासाहेबांच्या मातृश्रीच्या खाली 10 दिवस खाली झोपला होता सांगतोस, मग का झोपला होता? तुला का ते? आता मी तुझ्या चरित्रावर मी काही बोलत नाही, उगाच माझं तोंड कशाला खराब करू? तुझं तोंड आहे ना, माझं तोंड मला खराब करायचं नाही आहे, म्हणून त्यांचं चरित्र आता सर्वांना जाहीर होतं आहे, अजून जाहीर होईल। हिंमत असेल तू का? आणि उद्धव साहेब तुला उत्तर द्यायला पाहिजे। उद्धव साहेब कशाला उत्तर देतील? फडतूस माणसाला उत्तर द्यायचा अर्थच कुठे आहे? आणि उद्धव साहेबांनी उत्तर दिलेलं आहे, मी अशा माणसाची बोलणारच नाही आहे, मग कशाला त्यांना मोठं करा? म्हणजे उद्धव साहेबांचं बघितलंच, मला उद्धव साहेबांनी माझ्याबद्दल बोलले, असं आम्ही उद्धव साहेबांनी बोलणार नाही आहेत, हे स्पष्ट आहे। नक्कीच धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईक सर, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।